शांत हवेतील डोंगर रांगांमध्ये, धुक्यांमध्ये हरवलेलं असं महाबळेश्वर. पण या शांततेच्या पलीकडे एक जुन्या ब्रिटिश काळातील डाक बंगल्याचं अंधारमय सत्य आजही लोकांच्या अंगावर काटा आणतं. हे मात्र विसरता येत नाही. महाबळेश्वरच्या जुन्या रस्त्याच्या बाजूने एक पुरातन डाक बंगला आजही उभा आहे. तो रस्त्याच्या जवळ आहे, पण दिवस निघून रात्र होते तेव्हा तो एकदम जंगलातला भयावह डाक बंगला वाटतो. या बंगल्याच्या भिंती काळवंडलेल्या, खिडक्या काहीशा तुटलेल्या. या बंगल्यात अचानक दिवे लागणे, हसणे, खेळणे असे आवाज येतात. ही जागा आजूबाजूच्या लोकांच्या मते झपाटलेली आहे. लोक सांगतात रात्री त्या बंगल्याजवळ घोडागाडीचा आवाज येतो, माणसे बोलल्याचा आवाज येतो. या बंगल्याबद्दल गावात असलेली लोककथा अशी आहे की त्या बंगल्यात ब्रिटिश अधिकारी व त्याची पत्नी राहत होती. एके रात्री त्याची पत्नी अचानक गायब झाली. ती परत आलीच नाही. थोड्या दिवसात आजारपणामुळे मुलेही वारली व या अधिकाऱ्याने स्वतःला गोळी मारून संपवले. लोकांच्या मते त्या सर्वांचा आत्मा आजही त्या डाक बंगल्यात व आजूबाजूला वावरतो. आजही रात्री तिथे जाणारे काही लोक म्हणतात, जे एकदा त्या बंगल्यात शिरले ते पुन्हा परत येत नाही. तुम्ही कधी महाबळेश्वरला गेलात व या जुन्या रस्त्यावर गेलात तर तुमचा अनुभव नक्की आम्हाला सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.